आपल्यासोबत कोणत्या पार्टीचं आव्हान असणार आहे? काँग्रेस पार्टीचं का भाजपचे? माझ्यासमोर काँग्रेस पार्टीचं काय आव्हान मला काय वाटत नाही, परंतु मला आज आव्हान समोर आहे. तरी लढत माझी आहे बीजेपीसोबत काही खरी लढत आहे. आणि मला त्यावेळी चालणार गेल्या विधानसभा त्याला मीच निवडून होतं, आता मीच त्याला पाहतो. बहात्तर गावामध्ये मी मागच्या 8 दौरा केलेला आहे. 72 गावामध्ये प्रत्येक गावातून कार्यकर्ता मी तयार केलेला आहे. त्या बांधवांनी माझे कार्यकर्ते मला यावेळेस सहकार्य करणार आहेत, मला मदत करणार आहेत. माझे कार्यकर्ते मी आता सांगितल्याप्रमाणे मी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि बीजेपीचे कार्यक्रम बाहेर मांडलेला आहे. समाजवादी पार्टीचे देवानंद भाऊ रोजकरी, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आता आमच्या चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. देवानंद भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विकासाचे मुद्दे काय तर आपले विकासाचे मुद्दे तुळजापूर तालुक्यामध्ये एमआयडीसी नाही, एमआयडीसी जे मुद्दा आहे एमआयडीसी आम्ही जळगाव शहराच्या पूर्ण बाजूला शासनाचे मुद्दे त्या ठिकाणी एमआयडीसी बघायचा प्रयत्न करू आणि त्या ठिकाणी सरासरी 8 ते 10,000 लोकांना अशी व्यवस्था त्या ठिकाणी. महाविकास आघाडीच्या आपल्याला पाठिंबा आहे का? महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे का? महाविकास आघाडी, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 5 जणांची मिळून महाविकास आघाडी आहे. आणि महाविकास आघाडीचा समाजवादी पार्टी हा एक घटक पक्ष आहे आणि या घटक पक्षाचा आम्ही अधिकृत उमेदवार आहे. एबी फॉर्म रोड मला सायकल चिन्ह घेतलेलं आहे, त्यामुळे सायकल चिन्ह देऊन मी निवडून येणार. धीरज पाटील आणि राणा पाटलाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? या निवडणुकीमध्ये काय चमत्कार तुमच्याकडे अगोदर तुम्ही फायदा झाले, यावेळेस काय नवीन आहे? माझा चमत्कार म्हणजे माझी जनता ही माझा चमत्कार आहे. जनता काय समजत नाही, जनता उसळली म्हणून टाका हेच काय झालं नाही. तुळजापूर शहरातील भाविकांचा प्रश्न तरी व्यवस्थित सोडलेला नाही, तुळजापूर महिलांचा प्रश्न सोडलेला नाही. तुळजापूर शहरामधील दर्शना जाण्याला पुरुषांना, महिलांना तुळजापूर शहरातील मनाला कुठलंही बंधन नसलं पाहिजे. तुळजापूर शहरामध्ये राहणाऱ्या मुलींना, मुलांना, पुरुषांना, स्त्रीला 24 तास देवीचं मंदिर उघडं असलं पाहिजे.